डिसीज जे आहेत ते कुठल्या पद्धतीने क्लासिफाय करतो किंवा काय बेस असतो, कुठल्या बेसवरती ते डिसीज जे आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बसवले जातात, त्याचे वेगवेगळे वेज आहेत, तर कुठल्या वेने ते क्लासिफाय केले जातात ते आज आपण इथं बघणार आहे. तर सुरुवातीला इथं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस बेस्ड ऑन प्लांट पार्ट अफेक्टेड, म्हणजे पर्टिक्युलर प्लांटचा कोणता पार्ट जो आहे तो अफेक्ट झालाय त्याच्यावरून आपण ते डिसाईड करू की या कॅटेगरीमध्ये हा बसवायचा. मग त्यामध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे लोकलाइज आणि दुसरा सिस्टेमिक. आता लोकलाइज म्हणजे काय, इफ द अफेक्ट ओनली स्पेसिफिक ऑर्गन ऑर पार्ट ऑफ द प्लांट, म्हणजे त्याचा एखादा स्पेसिफिक ऑर्गन जो आहे किंवा पार्ट जो आहे तर तो जो अफेक्ट झाला असेल तर त्याला आपण लोकलाइज्ड इन्फेक्शन म्हणतो. आणि सिस्टेमिक इन्फेक्शन म्हणजे काय, इफ एंटायर प्लांट इज अफेक्टेड ऑर दे कॅन बी क्लासिफाईड ॲज रूट डिसीज, स्टेम डिसीज, फॉलियर किंवा फॉलियर डिसीज. त्याच्यामध्ये काय होणार, पर्टिक्युलर पान जे आहे ते पानावरचे इन्फेक्शन कशामध्ये, लोकलाइज मध्ये. पण सिस्टेमिक मध्ये काय होईल, पूर्ण प्लांट जे आहे त्या पूर्ण प्लांट म्हणजे तुम्हाला पूर्ण सिस्टीम मध्ये तो डिसीज जो आहे तो स्प्रेड झालेला दिसतो, त्यामुळे आपण त्याला सिस्टेमिक डिसीज असं म्हणतो. तर या पद्धतीनं लोकलाइज्ड इन्फेक्शन आणि सिस्टेमिक इन्फेक्शन, तर अशा दोन कॅटेगरीमध्ये त्या प्लांट पार्टच्या इन्फेक्शन नुसार आपण ते क्लासिफाय करतोय. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बघा, बेस्ड ऑन परपेच्युएशन अँड स्प्रेड. परपेच्युएशन अँड स्प्रेड, परपेच्युएशन म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती कुठल्या पद्धतीने तो डिसीज स्प्रेड होतोय, ठीक आहे, तो परपेच्युएट कुठल्या पद्धतीने होतोय. मग त्याच्यामध्ये तीन प्रकार येतात, सॉइल बॉर्न, सीड बॉर्न आणि एअर बॉर्न. सॉइल बॉर्न म्हणजे जमिनीमधून, सीड म्हणजे बियापासून आणि एअर म्हणजे हवेपासून, म्हणजे त्या कुठल्या पद्धतीने तो डिसीज जो आहे तो ट्रान्सफर होतोय बघा. आता सॉइल बॉर्न जर असेल तर त्याच्यामध्ये कसे, वेन अ पॅथोजन परपेच्युएट थ्रू द एजन्सी ऑफ सॉइल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं बघूया की समजा मर रोग आहे किंवा मुळकुजवे आहे, तर हे त्याला फ्युजेरियम विल्ट आपण म्हणतो किंवा डॅम्पिंग वॉक म्हणतो. तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपण पुढे जसं आपण फंगसचं क्लासिफिकेशन बघणार आहे, म्हणजे हे फंगल डिसीज आहे, तर ते क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला लक्षात येईल की आता हा फंगल डिसीज आहे, मग हा फंगल डिसीज जो आहे तो सॉइल मध्ये राहतो, म्हणजे जमिनीमध्ये तो सर्व्हाइव्ह करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी ज्यावेळेस काय म्हणता येईल त्याला, प्लांट अवेलेबल नाही किंवा होस्ट प्लांट जे आहे ते अवेलेबल नसणार आहे, त्यावेळेस तो काय करणार आहे, जमिनीमध्ये राहणार आहे. आणि ज्यावेळेस त्याला होस्ट प्लांट अवेलेबल होईल त्यावेळेस तो जमिनीतून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर त्या प्लांट वरती जाणार आहे, म्हणजे तो झाला प्रायमरी सोर्स. आपण बघितलं होतं बघा टाइप्स ऑफ परपेच्युएशन मध्ये, प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम किंवा इनॉक्युलमचे टाइप, प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स. तर सॉइल बॉर्न जर असेल तर तो म्हणजे जमिनीमधून उद्भवणार, त्याला आपण सॉइल बॉर्न असतो, ठीक आहे. त्यानंतर तसंच सीड बॉर्न, when the pathogen perpetuate through seeds or any propagation material. propagation material म्हणजे आपण सीडलिंग मटेरियल जे यूज करतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण नर्सरीचा जर यूज करत असेल तर नर्सरीमध्ये जे सीडलिंग्स घेऊन जाणार आहे तर सीडलिंग्स वरती येऊ शकतो, किंवा काय रायझोम्स असतील किंवा सकर्स असतील किंवा सेट्स असतील, शुगर केन मध्ये सेट्स असतात, तर ते झालं प्लांटिंग मटेरियल, म्हणजे ते एक सीड आहे, तर त्याच्या थ्रू तो डिसीज जो आहे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. किंवा सीड मध्ये कसं असते, इंटरनल सीड बॉर्न आणि एक्सटर्नल सीड बॉर्न. आता फॉर एक्झाम्पल जर गव्हावरचा आपण लूज स्मट बघितला, लूज स्मट ऑफ व्हीट जो आहे, तर हा लूज स्मट ऑफ व्हीट जो आहे तो इंटरनली सीड बॉर्न, म्हणजे सीडच्या आतमध्ये उद्भवणारा तो रोग आहे. त्याचबरोबर एक्सटर्नली सीड बॉर्न म्हणजे सीडच्या वरती तो जो पॅथोजन जो आहे तो सर्व्हाइव्ह करत असतोय. तसंच आपण प्लांटिंग मटेरियल मध्ये जाऊ, नर्सरी प्लांटिंग मटेरियल थ्रू सॉइल मध्ये असेल आणि तो सॉइल मधला त्या प्लांटिंग मटेरियलवर चिकटला तर तो पॅथोजन त्याच्या थ्रू जाऊ शकतो. किंवा सकर्स असतील, फॉर एक्झाम्पल बनानाचे सकर्स आहेत, त्याच्यावरती समजा आपला जो मर रोग आहे त्याचे जर कोनिडिया जे आहेत त्या जर चिकटल्या त्याच्यावरती, क्लॅमेडोस्पोर जे आहेत त्याच्यावरती राहिले तर ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार, म्हणजे हे झालं सीड बॉर्न, म्हणजे सीड पासून ते उद्भवणारे जे डिसीज आहेत त्याला आपण सीड बॉर्न असं म्हणतो. त्यानंतर एअर बॉर्न. आता याच्यामध्ये बघा, वेन दे आर डिसिमिनेटेड बाय विंड, म्हणजे हवेमुळं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जातात, त्याच्यामध्ये रस्ट असेल किंवा पावडरी मिल्ड्यू असेल. आता रस्ट किंवा पावडरी मिल्ड्यू मध्ये काय होतं बघा, रस्ट डिसीज, आता व्हीटवरचा रस्ट जो आहे तो व्हीटवरचा रस्ट जो आहे तो डिसीज साधारणतः आपल्या भारतामध्ये म्हणजे पल्लरी हिल्स पासून म्हणजे तुमच्या जम्मू काश्मीर पासून पूर्ण साऊथ मध्ये केरला पर्यंत हा डिसीज जो आहे तो दिसून येतो. मग हे कशामुळे डिसेमिनेट होत असणार आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशामुळे जातोय तर तो हवेमुळे जातोय. मग याच्यामध्ये काय असते,
हा डिसीज जो आहे तो सीझनच्या लास्टला, म्हणजे समजा गव्हाचा सीझन आपला मार्च मध्ये संपतो, तर मार्चच्या एंडला नॉर्थ रिजन मध्ये पोहोचतो. सुरुवात कुठून होते? साऊथ पासून होते. म्हणजे इनिशियल स्टेज मध्ये तो साऊथ रिजन मधून स्टार्ट होतोय, त्यामुळे साऊथ रिजन मध्ये त्याचं इन्फेक्शन जास्त असते आणि अगदी शेवटी म्हणजे तिथं ट्रान्सफर होत हवे थ्रू जाते. त्यामुळं जे नॉर्थ इंडियामध्ये आपण बघितलं तर तिथं लास्टला पोहोचल्यामुळे काय होते, तर इन्फेक्शन जे आहे ते तेवढ्या प्रमाणात नसते. तसंच पावडरी मिल्ड्यूचं सुद्धा आहे. जे पावडरी मिल्ड्यूचे जे स्पोरेन जे असतात, ठीक आहे, किंवा जे ओमायसिट्स असतात ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हवे थ्रू जातात. त्यामुळे याला आपण काय म्हणतो? एअरबॉर्न. म्हणजे ह्या पद्धतीनं जसं मगाशी आपण लोकलाइज्ड आणि सिस्टमिक इन्फेक्शन बघितलं, तसंच ही वेगळी कॅटेगरी आली. त्याच्यामध्ये सॉइल पासून येणारे, सीड पासून येणारे आणि हवे थ्रू होणारे, अशा पद्धतीने इथं आपण त्याचं परपेच्युएशन अँड स्प्रेड या बेसवरती क्लासिफिकेशन करत असतो. त्यानंतर बेस्ड ऑन साइन्स अँड सिम्पटम्स प्रोड्यूस बाय द पॅथोजन. आता साइन्स अँड सिम्पटम्स आपण टर्मिनॉलॉजी मध्ये बघितलं परवा, की साइन म्हणजे काय, तर ऍक्च्युअल प्रेझेन्स तुमचा जो स्पोर असेल, रस्टचे जे पर्टिक्युलर युरो स्पोर्स असतील किंवा स्मटचे टिलिओ स्पोर्स असतील, तर तो स्पेसिफिक त्याच्यावरती प्रेझेंट असतो. आणि सिम्पटम म्हणजे काय, मॅनिफेस्टेशन मध्ये तुमचं जे काय फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये चेंज होते. म्हणजे तुम्हाला काहीतरी तिथं अपीअरन्स दिसतो, त्याला आपण सिम्पटम म्हणतो. त्याच्यानुसार काही डिसीज कॅटेगराईज केलेले आहेत. आता इथे सुरुवातीला बघूया हायपोप्लासिया. हायपोप्लासिया म्हणजे काय बघा, इन दिस डिसीज देर इज अंडर डेव्हलपमेंट ऑफ होस्ट टिश्यू ड्यू टू इन्फेक्शन ऑफ द पॅथोजन. म्हणजे अंडर डेव्हलपमेंट म्हणजे काय, तुमचं तिथं हायपोप्लासिया मध्ये काय होणार आहे, तर तुमची अंडर डेव्हलपमेंट म्हणजे त्याच्यामध्ये जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये वंचिटॉप ऑफ बर्न असेल किंवा एलियन मोझॅक ऑफ बेंटी असेल किंवा ओक्रा असेल, तर याच्यामध्ये काय होते, हायपरप्लासियामध्ये नंबर ऑफ तुमचे सेल्स वाढत असतात, नंबर ऑफ सेल्स मध्ये ते मल्टिप्लाय होत जाते. तसंच खाली जे दिलंय ते हायपरप्लासिया आहे, हायपरट्रॉपी. आता हायपरट्रॉपी म्हणजे काय, हायपरट्रॉपी म्हणजे ती साईज वाढत जाते. आता एक्झाम्पल तिथे दिले रूट बॉल्स असेल किंवा लिप कर्ल असेल, याच्यामध्ये काय होते, ओव्हर डेव्हलपमेंट म्हणजे वर वाढ होते. इन दिस डिसीज there is overdevelopment of host tissue due to production of toxins or growth regulating substance. म्हणजे हायपरप्लासिया आणि हायपरट्रॉपी मध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं, हायपरप्लासिया म्हणजे इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल आणि हायपरट्रॉपी मध्ये काय, इन्क्रीज इन साइज ऑफ सेल, अशा पद्धती. त्याचबरोबर टेरोटॉलॉजिकल फिनॉमिनॉन, इन दिस केस वेअर द प्लांट पार्ट्स लॉसेस देअर ओरिजिनल अपीअरन्स अँड टेक अप डिफरंट फॉर्म. म्हणजे त्याचा स्वतःचा पूर्वीचा जो काय म्हणतो अपीअरन्स जो होता तो पूर्ण सोडून देते आणि नवीन फॉर्म मध्ये दिसते. दिस मे ड्यू टू जेनेटिकल और पॅथॉलॉजिकल फॅक्टर्स, एक्झाम्पल स्मट ऑफ जवा, रस्ट ऑफ व्हीट. म्हणजे त्याचा जे ऍक्च्युअल जो अपीअरन्स होता तो पूर्णपणे लॉस होऊन जातोय, तर त्याच्याऐवजी दुसरंच तिथं दिसायला सुरुवात होते. ते प्लांट सुरुवातीला होतं तसं दिसणारच नाही, त्याला आपण टेरोटॉलॉजिकल फिनॉमिनॉन असं म्हणतो. त्यानंतर नेक्रोसिस म्हणजे काय, डेथ ऑफ टिश्यू किंवा डेथ ऑफ सेल. अंडर सच सिम्पटम द होस्ट टिश्यू इज डिस्ट्रॉइड अँड किल्ड. आता ब्लाइट असेल किंवा विल्ट असेल, याच्यामध्ये काय होतं, विल्ट असेल तर पूर्ण झाड जे आहे ते वाळून जाते, म्हणजे पूर्ण तिथं नेक्रोसिस होऊन जाते. किंवा ब्लाइट असेल, ब्लाइट म्हणजे काय, एखादा स्पॉट आहे तर तो स्पॉट जिथं त्या पानावरती पडलाय त्या ठिकाणची पूर्ण जी जागा जी आहे ती पूर्ण जळल्यासारखी होते, त्याला आपण नेक्रोसिस किंवा डेथ ऑफ सेल, डेथ ऑफ टिश्यू असं म्हणत असतो. तर अशा पद्धतीने हे आपण साइन आणि सिम्पटम वरती हे क्लासिफाय करत असतोय. त्यानंतर बेस्ड ऑन होस्ट प्लांट्स अफेक्टेड. आता होस्ट प्लांट कुठला आहे त्याच्यावरती ते डिपेंड करणार, म्हणजे कुठल्या टाइप मधलं होस्ट प्लांट आहे. दे कॅन बी क्लासिफाईड ॲज सिरियल क्रॉप डिसीजेस, फॉरेस्ट क्रॉप डिसीजेस, फ्लॅक्स डिसीजेस, मिलेट डिसीजेस, प्लांटेशन क्रॉप, फ्रूट क्रॉप, व्हेजिटेबल क्रॉप किंवा फ्लावरिंग प्लांट डिसीजेस. सिरियल क्रॉप्स असतील तर ते सिरियल क्रॉप मध्ये डिसीजेस ऑफ सिरियल क्रॉप्स आपण बघू. किंवा आता तुम्ही ज्यावेळेस फिफ्थ सेमिस्टरला जा त्यावेळेस आपण तिथं बघणार डिसीजेस ऑफ फील्ड अँड हॉर्टिकल्चरल क्रॉप अँड डेअरमेन. म्हणजे त्याच्यामध्ये काय केले, काय फील्ड क्रॉप घेतले, काय हॉर्टिकल्चर क्रॉप घेतले. हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये काय प्लांटेशन क्रॉप आहेत, काय ऑइल सीड क्रॉप आहेत, काय कॅश क्रॉप आहेत, काय तुमचे व्हेजिटेबल्स आहेत. तर त्या पद्धतीने झालं. सिरियल्स मध्ये तुम्ही गेलात तर सिरियल्स मध्ये तुम्हाला सिरियल क्रॉप असतील किंवा मिलेट्स असतील. तर अशा पद्धतीनं त्या पर्टिक्युलर तुमचा जो होस्ट प्लांट आहे त्याच्यावरती ते डिपेंडंट वेगवेगळ्या डिसीजचं क्लासिफिकेशन केलं जातं.
त्यानंतर बेस्ड ऑन मेजर कॉज. आता याच्यामध्ये मेजर कॉज म्हणजे तो पॅथोजन जो आहे तो ऍक्च्युअल पॅथोजन हा फंगस आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, मायकोप्लाझ्मा आहे, व्हायरॉइड आहे किंवा फायटोप्लाझ्मा आहे किंवा स्पायरोप्लाझ्मा आहे किंवा निमॅटोडमुळे कॉज होणारा डिसीज आहे. मग तो ऍक्च्युअल कॉज कशामुळे होतोय त्या कॉज नुसार त्याचं क्लासिफिकेशन केले. म्हणजे जर फंगल डिसीज असेल तर तो फंगल डिसीजच्या अंडर येणार, बॅक्टेरियल डिसीज असेल म्हणजे प्रत्येक डिसीजचे किंवा प्रत्येक पॅथोजनचे कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत. तर ते आपण क्लासिफिकेशन बघणार आहे, म्हणजे फंगलचं क्लासिफिकेशन बघू, बॅक्टेरियाचं बघू, व्हायरसचं बघू. तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल काय नेचर असते त्या डिसीजचं आणि त्या नेचरनुसार कसं डिवायडेशन त्याचं होत असते. अशा पद्धतीने तो मेजर कॉज कोणता आहे त्याच्यावरती ते डिपेंड करते. त्यानंतर इन्फेक्शन प्रोसेस म्हणजे इन्फेक्शियस कुठल्या पद्धतीने होतोय तो त्याच्यावरती डिपेंड करते. मग अशी जसं आपण बघितलं व्हायरसमुळे, तर तेच इथं परत येते. ऑल द डिसीजेस कॉज्ड बाय एनिमेट कॉजेस, viruses and viroids can be transmitted from infected host plant to the healthy plant and are called as infectious. म्हणजे तुमची जी व्हायरल किंवा व्हायरल डिसीज आहे, व्हायरल डिसीज आहे, तर ते डिसीज एका ठिकाणावरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती म्हणजे जे हेल्दी असेल त्याच्यावरती येतात त्याला आपण इन्फेक्शन म्हणतो. These are diseases incidents which are neither living or non-living. नायदर लिव्हिंग और नॉन लिव्हिंग म्हटलं म्हणजे ते लिव्हिंग वरती पण आणि नॉन लिव्हिंग वरती पण तुमचे असणार नाही. दे आर कन्सिडर्ड टू बी थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. आता व्हायरसेस म्हणजे काय? दे आर कन्सिडर्ड टू बी इन्फेक्शियस एजंट मेड अप ऑफ वन टाइप ऑफ न्यूक्लिक ऍसिड दॅट इज RNA और DNA एन्क्लोज्ड इन प्रोटीन कोट. म्हणजे आयदर RNA असेल किंवा आयदर DNA असेल तर तो व्हायरस पार्टिकल होतो किंवा त्याला तो प्रोटीन कोट मध्ये. एक्झाम्पल त्याचं बघितलं पोटॅटो लीफ रोल असेल किंवा लीफ कर्ल ऑफ टोमॅटो असेल किंवा चिली मोलॅक असेल, तर हे वेगवेगळे व्हायरल डिसीज आहेत. व्हायरल डिसीजेस म्हणजे काय? नेकेड इन्फेक्शियस स्ट्रँड्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड हॅव्हिंग सिंगल स्टँडर्ड RNA किंवा फक्त RNAs असतात त्याच्यामध्ये व्हायरल्स मध्ये. व्हायरल डिसीजचे एक्झाम्पल बघा, सिट्रस एक्झोकॉर्टिस, टोमॅटो बंचिटॉक, स्पिंडल ट्युबर पोटॅटो. त्याचप्रमाणे व्हायरॉइड्समुळे होणारे डिसीज असतील, प्रायन्समुळे असतील किंवा बाकीचे काय असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ती इन्फेक्शन प्रोसेस कशी आहे त्याच्यावरती ते डिपेंडंट डिसीज आपण क्लासिफाय करतोय. त्यानंतर आपण बायोटिक कॉजेस बघूया. बायोटिक म्हणजे काय? लिव्हिंग. दिस कॅटेगरी इन्क्लुडेड डिसीज कॉल्ड बाय लिव्हिंग और एनिमेट और सेल्युलर ऑर्गॅनिजम्स. आता याच्यामध्ये आपण बघणार आहे प्रोकॅरियोट्स, a microorganism whose genetic material is not organized into membrane bound nucleus. प्रोकॅरियोट्स म्हणजे तुमचे काय असतील? बॅक्टेरिया असतील किंवा मायकोप्लाझ्मा असतील, पायरोप्लाझ्मा असतील, तर ते याच्यामध्ये येणार. त्याच्यामध्ये सुरुवातीला मोलिक्युल्स. दीज आर all less prokaryotes that includes mycoplasma like organisms and spiroplasma. आता हे त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेत. ग्रासी शूट ऑफ शुगर केन म्हणजे तुम्ही शुगर केन मध्ये बघितलं असेल काय होतं. शुगर केन कसं वाटतंय? पूर्ण जो ऊस जो आहे तो तुम्हाला कसं सुरुवातीपासून त्याला कांड्या सुटत जातात, कांड्या सुटत जाऊन तुमचा 10 कांड्या, 15 कांड्या, 20, 30, 50, 60 काय असेल ते वाढत जातं. ग्रासी शूट मध्ये काय होतंय? ग्रासी शूटला आपण गवताळ वाढ असं म्हणतो. मग ते गवतासारखं वाढतं म्हणजे त्याला कांडी तयार जरी झाली तरी ती काय तुम्हाला 5 आणि 10 कांड्या त्या उसाला येत नाही. ते जिथले तिथं गवताळ वाढ जशी म्हणतो आपण तसं ते खुज असं वाढलेलं तुम्हाला उसाचं ते रोपटं दिसतं. म्हणजे तिथं वेगवेगळ्या तुम्हाला गवताच्या फांद्या जशा असतात, गवत जसं असतं तसं सेम, म्हणून त्याला ग्रासी शूट म्हटलेलं आहे. ग्रास सारखे शूट्स असतात म्हणून त्याला ग्रासी शूट म्हणतात. तसंच लिटल लीफ ऑफ ब्रिंजल म्हणजे जी वांग्याची पानाची साईज जी असते, आता पाण्याचं बघितलं असतील वांग्याची तुम्ही, मोठी पानं असतात परंतु ती पानं छोटी छोटी येतात आणि बंच टाईप येतात, त्याला आपण लिटल लीफ ऑफ ब्रिंजल म्हणतो. तसंच पपया वंची टॉप असेल. त्याचबरोबर सिट्रस टबॉर्न अँड स्टन डिसीज कॉज्ड बाय स्पायरोप्लाझ्मा म्हणजे स्पायरोप्लाझ्माचे हे एक्झाम्पल दिले. त्यानंतर रिकेट्सिया लाईक बॅक्टेरिया. These are very small, sometimes submicroscopic wall bacteria. Example Citrus greening and PS disease. म्हणजे रिकेट्सियामुळे कॉज होणारे डिसीज. त्यानंतर ट्रू बॅक्टेरिया म्हणजे ऍक्च्युअल बॅक्टेरियामुळे होणार, जसे मोलिक्युल्स, रिकेट्सिया आणि ट्रू बॅक्टेरिया असं त्याचं कॅटेगरायझेशन केलं बायोटिक कॉज मध्ये. त्याच्यामध्ये ब्राउन रॉट और विल्ट ऑफ पोटॅटो, सॉफ्ट रॉट ऑफ पोटॅटो, व्हेजिटेबल्स, लीफ ब्लाइट ऑफ राईस, सिट्रस कॅन्कर, शुगर केन रॉटिंग, अँग्युलर लीफ स्पॉट ऑफ वॉटर. तर हे ऍक्च्युअल बॅक्टेरियामुळे कॉज होणार म्हणजे ट्रू बॅक्टेरियामुळे जे कॉज होणार ते डिसीज आहे.
त्यानंतर प्रोकॅरियोट्स नंतर आपण युकॅरियोट्स बघू. आता युकॅरियोट्स मध्ये फंगस असेल, प्रोटोझोआ असेल, अल्गी असतील, निमॅटोड्स असतील, त्याचबरोबर फ्लॉवरिंग प्लांट पॅरासाइट्स असतील. आता फंगसमुळे कॉज होणारे डिसीज काय असतात? नियरली 70% ऑफ डिसीजेस मेजर अँड मायनर इन एनी प्लांट स्पेसीज ऑफ इकॉनॉमिक आर कॉज बाय फंजाई. म्हणजे आपल्या जेवढे काय आपण पॅथॉलॉजी मध्ये डिसीज बघणार आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की 70% जे डिसीज आहेत ते फक्त फंगसमुळे कॉज होत आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिसीज आहेत. वर्थ ऑफ पोटॅटो असेल, कॅबेज क्लब रूट असेल, रेड ब्लाइट पोटॅटो असेल, पावडर मिल्ड्यू असेल, डाउनी मिल्ड्यू असेल, रस्ट असेल, स्मट असेल, रेड रॉट ऑफ शुगरकेन असेल, हे फंगसमुळे कॉज होणार डिसीज. त्याचबरोबर काय एक्झाम्पल प्रोटोझोआचे दिले, हर्ट रॉट ऑफ कोकोनट पाम, फ्लोएम नेक्रोसिस ऑफ कॉफी. त्याचबरोबर शेवाळ्यामुळे कॉज होणार, रेड अल्गीमुळे जे कॉज होतात किंवा अल्गीमुळे कॉज होणार आहे, तर त्याच्यामध्ये रेड रस्ट ऑफ मँगो असेल, रेड रस्ट ऑफ कॉफी असेल, रेड रस्ट ऑफ टी असेल किंवा रेड रस्ट ऑफ पपया असेल किंवा रेड रस्ट ऑफ तुमचा गावा असेल, तर हे अल्गीमुळे कॉज होणार आहे, सिपेलोरन्स व्हायरसमुळे किंवा सिपेलोरन्स स्पीसीजमुळे. त्यानंतर काही निमॅटोड्समुळे होणार आहे, सूत्रकृमीमुळे होणारे रोग आहेत. त्याच्यामध्ये रूट नॉट ऑफ व्हेजिटेबल्स, मोलॅ डिसीज ऑफ व्हीट, त्याचबरोबर बार्ली, एअर ककूल ऑफ व्हीट, सिट्रस डिक्लाइन, हे निमॅटोडमुळे कॉज होणारे डिसीज आहेत. त्याचबरोबर फ्लॉवरिंग पॅरासाइट, त्याच्यामध्ये कस्कुटा, डॉडर, स्ट्रायगा, लॉरॅन्थस. तुम्ही बघितलं असेल लॉरॅन्थस म्हणजे जे काय आंब्याच्या झाडावरती बघितलं असेल तुम्हाला लॉरॅन्थसचं इन्फेक्शन दिसतं, आपण त्याला पार्शियल स्टेम पॅरासाइट किंवा सेमी स्टेम पॅरासाइट असं म्हणतो. आंब्याच्या झाडाच्या वरती ते पांडुळ म्हणतात बघा, ते वरती काय होतं तुम्हाला फांद्या आलेले दिसतात, त्याला आपण लॉरॅन्थस म्हणत असतो. तसंच डॉडर, कस्कुटा, स्ट्रायगा, ठीक आहे. स्ट्रायगा आपलं काय झालं, सेमी रूट पॅरासाइट असेल. तर त्या पद्धतीने आपण एक पर्टिक्युलर फ्लॉवरिंग प्लांट पॅरासाइटचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये बघूया. त्यानंतर अबायोटिक कॉजेस किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आता याच्यामध्ये जर बघायला गेलो तर नॉन इन्फेक्शियस डिसीजेस कॅन नॉट बी ट्रान्समिटेड टू हेल्दी प्लांट. म्हणजे हे डिसीज तुमचे इन्फेक्टेड प्लांट पासून हेल्दी प्लांट कडे ट्रान्समिट होत नाही, कारण त्याच्यासाठी पर्टिक्युलर तुमचं काय म्हणता येईल त्याला, जे आपण होस्ट पासून तुमचा हेल्दी होस्ट पर्यंत येणारा सर्वायव्हर असेल तो त्या अवेलेबल नसतो, म्हणून त्याला नॉन इन्फेक्शियस असं म्हटलं जातं किंवा अबायोटिक म्हटलं जातं. मग ऑल्सो रेफर्ड ॲज नॉन पॅरासिटिक डिसऑर्डर or simply physiological disorder and are initiated by aortic or inanimate causes like nutritional deficiency or excess or unfavorable weather conditions of soil and air or injuries mechanical to influences. म्हणजे तुमचं हवेमुळे होत असतील काय डिसीज किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे होत असतील किंवा जास्त पाणी दिल्यामुळे होत असतील, कमी पाणी दिल्यामुळे होत असतील किंवा तुमचं ढगाळ वातावरणामुळे होत असतील किंवा पाण्यामुळे होत असतील, जमिनीमुळे होत असतील, तर म्हणजे जी काय म्हणता येईल त्याला डिफिशियंट न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतील काय, म्हणजे न्यूट्रिशनलची कमतरता असल्यामुळे काय रोग येत असतात, त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो. त्याच्यामध्ये आता मँगो टी प्रॉट, आता मँगो टी प्रॉट जे ती बोरॉनची डिफिशियन्सी असते त्यामुळे होतो. खायरा डिसीज आहे तो झिंकच्या डिफिशियन्सीमुळे होतो. त्याच्यामध्ये ब्लॅक हर्ट ऑफ पोटॅटो किंवा हॅलो हर्ट ऑफ पोटॅटो जे असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमतरता असल्यामुळे होतो. म्हणजे ज्यावेळेस साठवणूक केली जाते बटाट्याची तर त्याच्यामध्ये साठवणुकीमध्ये हवेची कमतरता म्हणजे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा हर्ट रॉट ऑफ पोटॅटो होत असतो किंवा ब्लॅक हर्ट ऑफ पोटॅटो होत असतो. तर हे वेगवेगळे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे होणारे डिसीज आहेत. आता तो डिसीज कुठल्या लोकॅलिटीला कुठल्या पद्धतीने सापडतो, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एनिमेट डिसीजेस इन रिलेशन टू देअर ऑकरन्स, ते कशा पद्धतीने सापडतात त्याच्यावरती ते डिसाइड केले जातं. त्याच्यामध्ये एंडेमिक डिसीज असेल, इपिडेमिक डिसीज असेल, पॅन्डेमिक डिसीज असेल किंवा स्पोरॅडिक डिसीज असेल, तर त्याचे वेगवेगळे टाईप आहेत. आता एंडेमिक डिसीज म्हणजे काय बघा, विच आर मोर ऑर लेस कॉन्स्टंटली प्रेझेंट फ्रॉम इयर टू इयर in a moderate to severe form in a particular geographical region, that is country, district or location. Endemic disease म्हणजे काय, तर एखादा रोग वर्षानुवर्ष एखाद्या ठराविक रिजन मध्ये किंवा ठराविक एरियामध्ये परत परत येतो, त्याला इंडेमिक डिसीज म्हटलं जातं. म्हणजे तो तिथून जाणारच नाही, तो कायमस्वरूपी तिथे येतच राहतोय,
तर त्याला आपण एंडेमिक डिसीज म्हणतो. म्हणजे एका ठराविक लोकॅलिटीला किंवा ठराविक तुमची काय म्हणता येईल एक पर्टिक्युलर त्याला वेदर कंडिशन सूट झाले आहेत त्या डिसीजसाठी, तर तो परत परत तिथे येतोय. कॉन्स्टंटली म्हणतोय आपण त्याला, परत परत म्हणजे तो कॉन्स्टंटली येतोय त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीवरती. त्यामुळे आपण त्याला इंडेमिक डिसीज म्हणतो. आता इंडेमिक डिसीजचे एक्झाम्पल दिलेले आहेत. क्लब रूट डिसीज ऑफ कॅबेज इज एंडेमिक इन निलगिरी डिस्ट्रिक्ट. म्हणजे निलगिरी डिस्ट्रिक्ट मध्ये हा क्लब रूट परत परत येतोय. किंवा अल्टरनारिया लीफ स्पॉट ऑफ ओनियन इन नाशिक डिस्ट्रिक्ट. म्हणजे जो कांद्यावरती येणारा अल्टरनारिया लीफ स्पॉट आहे तो परत परत नाशिक जिल्ह्यामध्ये येतोय. त्यामुळे त्याला एंडेमिक म्हणजे तो पर्टिक्युलर लोकॅलिटीवरती परत परत येतोय, त्यामुळं आपण त्याला एंडेमिक डिसीज. इपिडेमिक डिसीज किंवा एपिबयोटिक डिसीज विच ऑकर्स वाईडली म्हणजे मोठ्या प्रमाणात, बट पिरियडिकली म्हणजे ठराविक कालावधीसाठी, पर्टिक्युलरली इन सिव्हिअर फॉर्म म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठराविक वेळेसाठी मोठ्या प्रमाणात अटॅक होणं म्हणजे इपिडेमिक. दे माइट बी ऑकरिंग इन लोकॅलिटी एव्हरी इयर बट अज्युम सिव्हिअर फॉर्म ओनली ऑन ऑकेजन ड्यू टू फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. म्हणजे परत परत येत पण असेल तो, पण परत परत जरी आला त्याच्यासाठी फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन जर तिथे अवेलेबल असेल आणि त्या सिच्युएशन मध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये लॉस करतो. जसं की आपण हिस्ट्रीमध्ये एक्झाम्पल बघितलं, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, जो आपण त्याला आयरिश फेमाइन असं म्हणतो. 1845 साली फायटोप्थोरा इन्फेस्टन्स मुळे खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं त्याने लॉस केला. तर तो इपिडेमिक डिसीज झाला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती आला, खूप मोठा लॉस करून गेला. एक्झाम्पल जिथे दिले पावडर मिल्ड्यू डिसीज ऑफ ग्रेपव्हाईन. एंडेमिक आणि एपिडेमिक मधला फरक लक्षात आला असेल तुमच्या. आता पुढे जाऊन आपण स्पोरॅडिक बघूया. ऑकर्स ॲट इरेग्युलर इंटरवल्स अँड लोकेशन्स. म्हणजे त्याचं असं लोकेशन फिक्स नाही किंवा इंटरवल पण फिक्स नाही. म्हणजे कुठल्या सीझनला येणार किंवा कुठल्या वर्षी येणार, कधी येणार, काय येणार, असं काय कधी येऊ शकतो. इरेग्युलर इंटरवल आणि लोकेशन अँड रिलेटिव्हली फ्यू इन्स्टन्सेस. म्हणजे ठराविक तुम्हाला इन्स्टन्स मध्ये ठराविक कालावधीसाठीच तो तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये उद्भवता डिसीज ऑफ रायसिस किंवा अँगुलर लीफ स्पॉट ऑफ कॉटन जो आपल्याकडे दिसून येतो, तर त्याला स्पोरॅडिक डिसीज असं म्हणतात. त्यानंतर पॅन्डेमिक डिसीज. A disease may be endemic in one region and epidemic in another. म्हणजे पर्टिक्युलर लोकॅलिटीवरती परत परत येतोय, पण दुसऱ्या ठिकाणी तो खूप मोठ्या प्रमाणावरती लॉस करतो. When epibiotics become prevalent throughout a country, continents or the world, the disease may be termed as pandemic. आता याच्यामध्ये पूर्ण असं काही नाही की ठराविक लोकॅलिटीलाच येणार. आता आपण पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बघतोय कोरोना, तर हा पर्टिक्युलर लोकॅलिटीवरती आहे का सगळीकडे दिसून येतो. त्याच्यामध्ये खूप मोठा मेजर लॉस होतोय आणि आपल्या फक्त महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठीच अवलंबून म्हणजे तो ठराविक कालावधीपुरता किंवा ठराविक कालावधीपर्यंत राहणार आहे हे आपल्याला माहित नाही. आता म्हणजे ही सिच्युएशन जी आहे ती पॅन्डेमिक सिच्युएशन आहे. तसंच तो पूर्ण जगामध्ये आढळून येतोय. असं काय नाही की भारतातच दिसतोय मग अदर लोकॅलिटीला दिसत नाही. ती सिच्युएशन जी असते त्याला आपण पॅन्डेमिक डिसीज असं म्हणतो. तर लक्षात आलं म्हणजे तुमचं डिसीजचं क्लासिफिकेशन एंडेमिक डिसीज, एपिडेमिक डिसीज, स्पोरॅडिक डिसीज आणि पॅन्डेमिक डिसीज अशा पद्धतीने ते त्याच्या बेस तुमचा काय आहे त्याच्यावरती ते डिपेंडेंटली क्लासिफाय केले जातात. ठीक आहे, काय अडचण असेल तर विचारा. आज आपण एवढंच बघणार आहे, नंतर जे आहे ते पुढच्या वेळेस बघू.